नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्या प्रॉपर्टीज ते फॉर्म्युले यूज करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल अगदी सिंपल एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो त्या इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज प्लस आपल्याला साइन कॉस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे जे काही फॉर्म्युले माहिती आहेत, आयडेंटिटीज माहिती आहेत, त्या यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो आता कॉस इन्व्हर्स एक्स असं दिलंय. आता कॉस इन्व्हर्सला कॉसने म्हणजे कॉस ऑपरेट केलं ते आयडेंटिटी फंक्शन होतं वगैरे आपल्याला माहिती आहे. सो आपण एक कॉस इन्व्हर्स काय आहे त्या कन्सिडर करू. सो कन्सिडर कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू सम थीटा. याची व्हॅल्यू काहीतरी थीटा आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं. ही व्हॅल्यू येते हे नंतर प्रूव्ह करायचं आपल्याला. तर दोन्ही ठिकाणी कॉस ऑपरेट केलं तरी चालतं. कॉस ऑपरेट केलं तर काय होणार? दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कॉस थीटा. दॅट इम्प्लाइज याचं काय होणार? एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. सो आपल्याला काय मिळालं? एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. आता आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा याची आयडेंटिटी माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 वगैरे. सो ती आयडेंटिटी थोडी यूज करूया आणि ही RHS येते का चेक करूया आपण. सो वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो आपल्याला साइन थिटा म्हणजे याची व्हॅल्यू काय ती बघायची. सो कॉस स्क्वेअरला आपण इकडे ट्रान्सफर करू. दॅट इम्प्लाइज साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. दॅट इम्प्लाइज साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय? साइन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बट कॉस थिटा याची व्हॅल्यू आपण इथे घेतलेली आहे. काय ती? एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. सो ती रिप्लेस केली आपण. तर काय मिळेल आपल्याला? दॅट इम्प्लाइज साइन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता साइन थिटाची व्हॅल्यू जरी असेल आणि दोन्हीकडे जर साइन इन्व्हर्स ऑपरेट केला तर LHSचं साइन येते कॅन्सल होईल. सो ऑपरेटिंग साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो साइन इन्व्हर्स साइन थिटा कॅन्सल झाले. दॅट इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो RHS दिसायला लागले. LHS काय ते बघूया. थिटा मीन्स काय? आपण काय कन्सिडर केलं तर कॉस इन्व्हर्स इज इक्वल टू थिटा. सो ते रिप्लेस करूया. दॅट इम्प्लाइज कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं. सो जशा इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज किंवा काही फॉर्म्युलेज आपल्याला यूज करावे लागतात तसेच एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आधीच्या प्रॉपर्टीज किंवा आयडेंटिटीज सुद्धा कधी कधी यूज कराव्या लागतात. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट 2 कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 24/7. सो आपण LHS किंवा RHS काहीतरी कन्सिडर करून ती व्हॅल्यू आपण आधीच्या प्रॉपर्टीज म्हणा, कॉस साईनच्या प्रॉपर्टीज किंवा इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज यूज करून काही सिम्प्लिफाय करता येते का बघूया आणि RHS तशी येते का चेक करायचे. किंवा दोन्ही यांच्या RHS आणि LHSच्या दोन्ही यांच्या सिम्प्लिफाय करून व्हॅल्यूज काढून नंतर त्या इक्वेट केल्या किंवा नंतर त्या सेम येतात का हे चेक केलं तरी सुद्धा चालेल. सो आपण LHS मध्ये काय दिलंय? 2 कॉस इन्व्हर्स 4/5. त्यापैकी 2 न घेता फक्त कॉस इन्व्हर्स 4/5 ला आपण काहीतरी कन्सिडर केलं आणि नंतर इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज अप्लाय केल्या तर काही सिम्प्लिफाय होते का बघूया. सो कन्सिडर कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू सम थीटा. आता कॉस इन्व्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू थीटा असेल तर याच्यावर कॉस ऑपरेट करता येतं. म्हणजे इथे कॉस थीटा होईल आणि हा नंबर असाच राहील फक्त. सो दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ cos inverse 4/5 is equal to cos theta. So cos inverse दिलं. That implies 4/5 is equal to cos theta. याच्यावरून आपल्याला cos theta ची व्हॅल्यू मिळाली. cos theta वरून tan theta च्या व्हॅल्यूकडे जायचं असेल तर sin theta लागणार आहे. सो इथे sin theta काढण्याऐवजी cos वरून डायरेक्ट आपल्याला sec theta ची व्हॅल्यू काढता येऊ शकते. कारण पुढे आपल्याला tan इन्व्हर्स 24/7 ही व्हॅल्यू काय येते आणि ती व्हॅल्यू याच व्हॅल्यू इतकी सेम येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS इज इक्वल टू RH. सो कॉस थिटा वरून आपल्याला डायरेक्ट सेक थिटा काढता येतं बिकॉज 1 कॉस इज इक्वल टू सेक. आणि सेक वरनं आयडेंटिटी वापरून आपल्याला टॅन ची व्हॅल्यू काढते. टॅन ची काढता आली की टॅन इन्व्हर्स वगैरे असं ते त्या वेळेने आपण जाणार. सो 4/5 इज इक्वल टू कॉस थिटा. सो सेक थिटा किती येणार? दॅट इम्प्लाइज सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस मीन्स सेक म्हणजे याचा रेसिप्रोकल आहे म्हणजे काय 5/4 सॉरी. सो सेक थिटा इज इक्वल टू काय मिळाली 5/4. पण टॅन आणि सेकच्या रिलेटेड जी आयडेंटिटी आहे ती 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा अशी आहे. सो आपण सेक स्क्वेअर थिटाची पण व्हॅल्यू काढून ठेवू. सो दॅट इम्प्लाइज
sec square theta is equal to 25/60. ही sec square ची व्हॅल्यू झाली. आता आपण ती आयडेंटिटी यूज करूया. वी नो दॅट 1 plus tan square theta is equal to sec square theta. ही आयडेंटिटी माहिती आहे, त्याच्यात आपल्याला tan theta ची व्हॅल्यू इथे काढता येईल कारण sec ची याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. सो 1 plus tan square theta is equal to 25/60. तर हा 1 तिकडे आपण शिफ्ट करूया. हेच काय म्हणणार, दॅट इम्प्लाइज tan square theta is equal to 25/16. आता अल्जेब्रा आहे, कॅल्क्युलेशन करायचं. -1 16 गेले 25 मधून 16 मीन्स 9/16. सो tan square theta ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 9/16. व्हॅल्यू कशाची काढायची, tan theta ची काढून घेऊ आपण. सो दॅट इम्प्लाइज tan theta is equal to याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, सो येणार ती 3/4. सो tan theta ची व्हॅल्यू आपल्याला 3/4 आहे. सो याच्यावर जर आपण दोन्ही ठिकाणी tan इनव्हर्स ऑपरेट केलं, तर चालेल. tan इनव्हर्स ऑपरेट केलं की आपल्याला थीटा ची एक्झॅक्टली व्हॅल्यू मिळेल. आणि इथे कुठेतरी आपण थीटा इज इक्वल टू असं कन्सिडर केलं. सो हे थीटाची ही व्हॅल्यू आहे ती कुठेतरी इथे आणता येईल आपल्याला. त्यासाठी थीटाची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे दोन्हीकडे tan इनव्हर्स ऑपरेट करूया. दॅट इम्प्लाइज tan इनव्हर्स ऑफ tan थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3/4. आता त्याच्यावर आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळेल. दॅट इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3/4. आता थीटा इज इक्वल टू हे cos इनव्हर्स 4/5 आहे हे आपल्याला माहिती आहे की कधी आपण याची रिप्लेस करू. पण जर आपण इथे बघितलं तर cos इनव्हर्स 4/5 इज इक्वल टू tan इनव्हर्स 3/4 एवढंच मिळतं. इथे काय मिळालं आहे, tan इनव्हर्स 24/7 इज इक्वल टू 2 × cos असं ते स्टेटमेंट प्रूव्ह करायचं. त्यामुळे आत्ताच इथे थीटाची व्हॅल्यू घालून चालणार नाही, किंवा थीटाची व्हॅल्यू घातली तरी आपल्याला जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे ते येणार नाही. तुम्ही टॅनची अजून काही प्रॉपर्टी यूज करताय ते काय बघणार आहोत. त्याला इक्वेशन, या थीटाच्या व्हॅल्यूला इक्वेशन आपण, ही थीटाची एक व्हॅल्यू त्याला इक्वेशन 1 म्हणू आणि या थीटाच्या व्हॅल्यूला इक्वेशन 2 म्हणू. आता आपल्याला 2 × थीटा, 2 × थीटा केलं की 2 × दिस म्हणजे हे एलएचएस होईल सगळी. सो 2 थीटाची व्हॅल्यू कशी काढता येईल, त्यासाठी डबल अँगलचा टॅनचा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. सो टॅनचा डबल अँगल फॉर्म्युला आपण कन्सिडर करू. tan 2 थीटा काय आहे ते व्हॅल्यू ती बघूया, कारण इथे आता cos याची व्हॅल्यू घातली इक्वेशन 1 मधनं तर डायरेक्ट हे स्टेटमेंट प्रूव्ह होत नाही. सो 2 थीटा येण्यासाठी tan 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाय करून बघणार आहोत आणि आधीच्या व्हॅल्यूज आपण टेस्टसाठी यूज करणार आहोत. सो वी नो दॅट tan 2 थीटा इज इक्वल टू tan 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत अवेलेबल, त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण जर इथे सबस्टिट्यूट केल्या तर काय होणार, 2 × tan थीटाची व्हॅल्यू आहे 3/4, सो 3/4 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर मीन्स 9/16. ते काय व्हॅल्यू येते चेक करूया आपण. सो 6/4 अपॉन 16 मायनस 9, 16 मायनस 9 म्हणजे 7/16. सो व्हॅल्यू किती काय आली बघूया, 6/4 × 16/7. काय काय कॅन्सल होत आहे, 4 सो 24/7. ही कशाची व्हॅल्यू मिळाली. आता थोडंसं 24/7 काहीतरी दिसायला, कारण हा tan 2 थीटाचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. सो वी गेट tan 2 थीटा इज इक्वल टू 24/7. त्यामुळे सिंपल झालं. आता ह्याच्यावर इन्व्हर्स ऑपरेट केलं की आपल्याला tan इन्व्हर्स ऑफ 24/7 मिळेल आणि मग आपली व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करता येईल. सो दॅट इम्प्लाइज tan 2 थीटा इज इक्वल टू मिळालं आपल्याला 24/7. सो दॅट इम्प्लाइज तर डायरेक्ट tan इन्व्हर्स ऑपरेट केलं तर tan इन्व्हर्स tan कॅन्सल होईल. 2 थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 24/7. आता थीटाची व्हॅल्यू किती आली होती, थीटाची व्हॅल्यू काय कन्सिडर केली होती, cos इन्व्हर्स ऑफ 4/5. सो थीटाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. सो दॅट इम्प्लाइज 2 × cos इन्व्हर्स ऑफ 4/5 लेफ्ट साइड झाली इज इक्वल टू राईट साइड tan इन्व्हर्स ऑफ 24/7. आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे काही वेळेला इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज आणि काही वेळेला आधीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, आधीचे जे फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे, ते यूज करावे लागतात. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट tan इन्व्हर्स 1 + tan इन्व्हर्स 2 + tan इन्व्हर्स 3 इज इक्वल टू पाय असे दिले.
आता याच्यात जर टॅन ऑपरेट, कारण टॅन इन्व्हर्स दिसतंय ना, टॅन ऑपरेट केलं तर सिम्प्लिफाय होईल. पण लेफ्ट साइड मध्ये बघितलं तर 3 टर्म्स आहेत, 3 टर्मची ऍडिशन असेल तर डायरेक्ट टॅन नाही ऑपरेट होणार. टॅन अँड टॅन इन्व्हर्स हे सिंगल असतील तर ते त्याचं आयडेंटिटी फंक्शन होतं वगैरे माहिती आपल्याला. राईट साइडवर जर टॅन ऑपरेट केलं तर टॅन पाय इज इक्वल टू 0. राईट साइड एकदम सिंपल आहे की टॅन ऑपरेट केलं राईट साइडवर तर 0 येणार आहे. सो राईट साइड सिंपल आहे. आपण फक्त लेफ्ट साइड कन्सिडर करूया. लेफ्ट साइडवर टॅन ऑपरेट करून काय व्हॅल्यू येते चेक करूया. लेफ्ट साइडवर जर टॅन ऑपरेट करून पण 0च व्हॅल्यू आली तर मग दोन्ही व्हॅल्यू सेम होतील आणि स्टेटमेंट प्रूव्ह होईल. सो कन्सिडर LHS tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3. याच्यावर आपण tan ऑपरेट करून बघूया काय व्हॅल्यू येते ती. which is equal to tan of tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3. आता A B C असं नाही, A plus B, tan of A plus B चा फॉर्म्युला आहे, कारण इथे डायरेक्ट टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स 1 म्हणजे 1 आलं असं नाही करता येणार, कारण ही ऍडिशन आहे ना 3 टर्मची. त्यामुळे डायरेक्ट आतमध्ये जाऊन टॅन ऑपरेट करता येणार नाही. पण आपल्याला सेपरेट करावं लागेल ऍडिशन ऑफ अँगलचा फॉर्म्युला यूज करून. आता इथे ऍडिशन ऑफ अँगल करण्यासाठी तीन टर्म्स आहेत, त्यापैकी एका टर्मला एक टर्म म्हणायचं आणि उरलेल्या 2 टर्मला एक टर्म म्हणायचं. म्हणजे काय, याला आपण A सपोज म्हटलं आणि याला सपोज B म्हटलं तर टॅन ऑफ A प्लस B. सो टॅन ऑफ A प्लस B चा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल. So which is equal to tan A, tan of A plus B चा फॉर्म्युला tan A, tan of A means this, tan inverse of 1. आता इथे हा एक सेपरेट झालाय, पण हे दोन सेपरेट करण्यासाठी रिपीटेडली तो यूज करावा लागेल. प्लस tan of, कारण tan A प्लस काय असतं tan B, B मीन्स काय आहे tan inverse 2 प्लस tan inverse 3, हा B आहे. आता पुन्हा इथे 2 टर्मची ऍडिशन आहे, त्यामुळे डायरेक्ट टॅन आतमध्ये ऑपरेट होणार नाही, त्याला परत ऍडिशन ऑफ अँगलचा फॉर्म्युला इथे या टर्मला यूज करावा लागेल. अपॉन काय असतं 1 मायनस टॅन A टॅन B. टॅन A मीन्स टॅन A टॅन इनवर्स 1 अँड टॅन B मीन्स हे टॅन ऑफ टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3. आता इथे टॅन ऑफ टॅन इनवर्स म्हणजे 1 हे डायरेक्ट लिहिता येईल, इथे पण टॅन ऑफ टॅन इनवर्स 1 हे डायरेक्ट लिहिता येईल आन्सर याचं. पण आता इथे पुन्हा काय झालं की टॅन असा डायरेक्ट ऑपरेट होत नाही, मग हा पुन्हा A प्लस B असा फॉर्म्युला आला. हा A झाला, हा B झाला, इथे पण A प्लस B हा फॉर्म्युला अजून एकदा यूज करावा लागेल. सो विच इज इक्वल टू टॅन ऑफ टॅन इनवर्स मीन्स काय असतं 1, कारण टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होतं आणि हा जो अँगल येतो तेवढा इथे राहतो. प्लस याच्यासाठी आता पुन्हा A प्लस B चा फॉर्म्युला यूज करूया. काय येतो टॅन A प्लस टॅन B मीन्स tan A, A means tan inverse 2 plus tan B means this, tan inverse 3 upon हे न्यूमरेटर साठी आपण घेतोय फॉर्म्युला 1 मायनस tan inverse 2 into tan inverse 3. याच्यात A आणि B काय आहेत, हा म्हणजे A आहे आणि हा म्हणजे B आहे, त्याप्रमाणे आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. tan A plus tan B upon 1 minus tan A tan B. सेम इथे डिनॉमिनेटर मध्ये पण करावा लागणार आहे. हा 1 मायनस tan of tan inverse 1 म्हणजे 1 into this. याच्यासाठी आता आपण फॉर्म्युला यूज करूया हाच tan inverse 2 प्लस tan inverse 3 upon 1 minus tan inverse 2 into tan inverse 3. सिंपल फक्त A प्लस B चा फॉर्म्युला आपण अप्लाय केलाय. आता या सगळ्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतील आणि ती व्हॅल्यू काय येते ती चेक करूया. 1 प्लस हियर 1 प्लस याच्या व्हॅल्यूज काय येतात ब्रॅकेटमध्ये tan ऑफ tan इनवर्स 2 म्हणजे 2 राहणार इथे, tan ऑफ tan इनवर्स 3 मीन्स 3 राहणार, तर ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 3 राहिला अपॉन इथे 1 मायनस tan inverse 2 means 2 and tan inverse 3 means 3, 2 into 3 राहिला, so 6. नेक्स्ट स्टेपला ते करू आणि इथे 1 मायनस 1 into याच्या मध्ये राहू दे 2 प्लस 3 अपॉन त्याच व्हॅल्यू देणार ना 1 मायनस 8 2 into 3 6 2 into 3. या सगळ्या व्हॅल्यूज कशा आल्या बिकॉज tan इनवर्स कॅन्सल होतं, 2 राहतं, tan इनवर्स 3 राहतं, असं करत करत सगळं tan इनवर्स आता कॅन्सल झाले, कारण आता ह्या सिंगल व्हॅल्यूज आहेत म्हणून कॅन्सल आउट होतात. इथे नाही, इथे कॅन्सल नाही झालं कारण आतमध्ये 3 टर्मची ऍडिशन होते, आत असं जात नाही टॅन, त्याला सेपरेट सगळे tan इनवर्स लागणार.
आता हे फक्त कॅल्क्युलेट करूया किती आली व्हॅल्यू ती, विच इज इक्वल टू 1 प्लस 5 अपॉन 1 मायनस 6 म्हणजे 5 अपॉन मायनस 5 आणि इथे 1 मायनस 5 अपॉन मायनस 5. सो 1 मायनस, कारण 1 हे 5 गेले ना, 1 मायनस 1 झालं न्यूमरेटर मध्ये आणि मायनस मायनस प्लस 1 प्लस 1, सो 0 अपॉन 2, सो इज इक्वल टू 0. सो LHS ची व्हॅल्यू किती मिळाले, टॅन ऑपरेट केली की 0 मिळते. RHS ची व्हॅल्यू टॅन ऑपरेट केल्यावर काय येते ते बघूया. कन्सिडर RHS, कन्सिडर RHS. RHS वर टॅन ऑपरेट केलं, टॅन ऑफ पाय ची व्हॅल्यू किती असते, 0. सो LHS वर आणि RHS वर जर टॅन ऑपरेट केलं दोन्ही ठिकाणी तर व्हॅल्यू किती येतात, 0 आणि 0 येतात. देअरफॉर LHS इज इक्वल टू काय असलं पाहिजे, RHS.